श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. गणपती बाप्पा बघत असतील तुम्ही, हे सुरतमधील मैतरपुरा शहरातील ही सर्व गणपती बाप्पांचे फोटो आहे. आम्ही त्यांचे गणपती दादांच्या दर्शनासाठी गेलो होतो. मैतरपुरा शहरातील मच्छर शेरीमध्ये हा गणपती आहे. 75 किलो तुपापासून हे गणपती बाप्पा बनवलेले आहेत. छान असं 56 भोग त्यांच्या पुढे ठेवलेले होते. गणपती दादा हे काचामध्ये होते, कारण घीपासून हा गणपती बनवला असल्यामुळे ते काचामध्ये होते. आणि तिथूनच आम्ही निघाल्यानंतर ही छान अशी खूप लांबपर्यंत ही लायटिंग आहे त्या शेरीमध्ये. आम्ही त्या शेरीतून थोड्या दुसऱ्या शेरीमध्ये जायचं होतं गणपती दादांच्या दर्शनासाठी, गलेमंदी चौकमध्ये. तेथे गलेमंदीचा राजा हा खूप उंच असा आहे आणि रस्त्यामध्ये आम्ही जाताना छोटे छोटे असे गणपती बाबा यांचे पण दर्शन होत होते. छान असे छोटे छोटे गणपती हे दोन बंगल्यांच्या बाजूमध्येच हे छोटे छोटे असे गणपती दिसत असतील बघा. हा एक आला, ते छोटे छोटे असे छान असे गणपती, मस्त डेकोरेशन केलेले. हे वेस्टेज पेपरपासून पण गणपती दादा बनवलेले आहेत. पुढे आपण बघणारच आहोत. बघा, हे आपण गणपती दादांचं आपल्याला दर्शन होईल. आणि हे एक दादा मुलांना इथं प्रसाद वाटत होते, लाडू. ते आम्ही घेण्यासाठी थांबलो मुलांसाठी. गणपती दादांच्या इथं पण दर्शन झालेले आहे आपल्याला. छान असं डेकोरेशन केलेलं होतं. तिथूनच आम्हाला जायचं होतं गलेमंदीच्या यांच्या दर्शनासाठी. आम्ही साईडला गाडी लावली आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. बघा, तुम्हाला दुरूनच कॅमेऱ्यामध्ये गणपती दादांचे खाली पाय दिसत असतील. खूप असे उंच असे गणपती दादा आहेत. लांबून दिसत नसेल, जवळ गेल्यानंतर जवळचा पण फोटो मी घेतलेला आहे. खूप असे मैतरपुरामध्ये मोठे मोठे खूप असे गणपती, छान असे गणपती होते. आम्हाला गणपती दादांचे दर्शन घेता घेता रात्रीचा 1:30 वाजला होता. गणपती दादांचे दर्शन घेण्यासाठी खूप अशी भक्तांची गर्दी होती. इथूनच आम्ही थोड्या निघाले आणि बाजूमध्ये महाराजा म्हणून गणपती आहे. इथं आम्ही डायरेक्टली 10 रुपये देऊन अंदर गेलो, कारण लाईनीमध्ये उभं राहिलं तर 2-3 तास लागले असते. म्हणून आम्हाला लवकर जायचं होतं. दर्शन घेण्यासाठी आत गेलो. खूप असं उंच बनवलेलं होतं. इथं बघा, श्रीरामांची मूर्ती होती. इथूनच पुढे बंदर दादा दिसतील थोड्याच अंतरावर, बघू शकता तुम्ही. आणि सर्वात मला आवडलं ते म्हणजे आपल्या सप्तशृंगी आईचं तिथं दर्शन झालं मैतरपुरामध्ये, गलेमंडी चौकमध्ये. बघा, तुम्हाला दिसणार सप्तशृंगी आई. जसं नाशिकमध्ये आहे तसंच पीक इथं होतं सप्तशृंगी आईचं. त्याच्यानंतरच इथून थोडं आम्ही गेलो. त्याच्यानंतर गणपती दादांचं पण दर्शन झालं. बघा, गणपती दादा हे असे खाली होते. आम्ही इथून खाली उतरले, म्हणून खूप मोठे असे गणपती दादा आहेत. बघा, आम्ही वरतून बघत होते. खूप छान असं दर्शन घेता आलं. रात्री खूप अशी गर्दी होती, खूप गणपती दादांचं दर्शन घेण्यासाठी. इथून आम्ही गेलो. सगळ्यात जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो दडिया शेरीमधला गणपती दादांचा, कारण त्या गणपतीमध्ये सोन्याचं सर्व काही आहे. आम्ही इथून गेलो. हे बाहेर दिसत असेल दडिया शेरीमधलं डेकोरेशन. इंस्टाग्रामवर पण ही रील्स व्हायरल होते आहे दडिया शेरीमधले. आम्ही इथं गेलो दडिया शेरीमध्ये. खूप अशी गर्दी होती दर्शन घेण्यासाठी. जायला पण जागा नव्हती. बघा, मी दुरून व्हिडिओ घेतलेला आहे. जवळ जाईल तेव्हा पण तुम्हाला दडिया शेरीमधला गणपतीला सोन्याचा मुकुट सर्व काही डायमंडने केलेलं आहे. आणि गणपती दादांपुढे एक चांदीची गणपती दादांची मूर्तीसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही.
खूप असं छान असा गणपती दादा होते दडिया शैलीमध्ये सुरतमधले. हे सर्व मैतरपुऱ्यामध्येच आहे, पण अलग अलग असं शेरींचं नाव असते. खूप छान असे गणपती दादा होते. जवळ जाता आलं नाही, कारण खूप अशी गणपती दादांचं दर्शन घेण्यासाठी खूप भीड होती. बशीच जागोजागी असे स्टॉल लागलेले होते छोट्या मुलांसाठी खाण्यासाठी. आम्ही थोडं चालत चालत गेले. नंतर हे गणपती दादा बनवले आहेत वेस्टेज पेपरपासून. वेस्टेज पेपरपासून गणपती दादा बनवलेले आहेत. बघा तुम्हाला दिसत असेल. आणि तिथं लिहिलेलं सुद्धा आहे वेस्टेज पेपरमध्ये बनावेला श्री गणेश. ती गुजरातीमध्ये लिहिले. गणपती दादांपुढे 56 असे भोग ठेवलेले आहेत. छान असं रात्री गणपती दादाचे दर्शन घेण्यासाठी खूप अशी गर्दी होती की जसं गावाकडे जत्रा म्हणतात तसं सुरतमध्ये मेळा भरलेला होता. आम्ही तिथूनच चालत चालत गेलो. चालत गेल्यानंतर दुसऱ्या इथे बघा हे गणपती दादांचे दर्शन झाले. खूप छान असे गणपती दादा होते आणि दादांच्या दर्शन घेतलं. तिथून आम्ही परत निघाले चालत चालत. बघा हे पण गणपती दादा आहे. खूप अशी मोठी मूर्ती सुरतमध्ये यावर्षी जास्त करून मुंबईवरूनच गणपती दादांच्या मूर्ती आलेल्या आहेत. म्हणून सर्व गणपती दादा असे उंच होते, बघण्यासाठी पण छान. आणि भक्तांची गर्दी दर्शन घेण्यासाठी तर खूपच होती. बघा आणि तिथूनच आम्ही निघाले आणि हे दुसऱ्या ठिकाणी गणपती दादांचं दर्शन घेतलं. तिथं वृंदावनसारखा हे बाजूला गणपती दादा आहेत आणि वृंदावनसारखं बनवलेलं आहे. वृंदावनमध्ये बघा तुम्हाला मूर्ती दिसेलच. राधाकृष्णाची वृंदावनमध्ये मूर्ती आहे. खूप छान असे गणपती दादा होते. आणि काल 10वा दिवस असल्यामुळे सर्व गणपती दादांच्या सामने 56 असे भोग ठेवलेले होते. बघा वृंदावनमध्ये राधाकृष्णाची अशी मूर्ती तुम्हाला दिसत असेल. खूप जास्त मोठं नव्हतं, पण अंदर राधाकृष्णाची मूर्ती कशी बनवलेली असेल, बनवण्याची बी कमाल किती असेल बघा. खूप छान असे गणपती दादा होते. तिथूनच आम्हाला एका ठिकाणी रस्त्यामध्ये गणपती दादांच्या आरती होत होती. 11:30 वाजता तिथं आम्हाला आरतीचा लाभ मिळाला. आम्ही उभे राहिलो आरती तिथूनच निघालो. बागलचा रस्ता आहे सुरतमध्ये. तिथे बाजूलाच चौटापूल होतं. खूप असे छान अशा कटलरीज, ड्रेसेस सर्व काही चौटापूलमध्ये मिळतं. तिथूनच आम्हाला जायचं होतं क्षेत्रफळ महाराज दादांच्या मंदिराकडे, कारण तिकडे हनुमान टेकरी तिकडे खूप छान असे गणपती दादा होते. रस्त्यानं खूप असं छान असं होतं. खूप गर्दी तर खूप होती बघताना. आम्ही तिथे आलो. बघा पहिले दर्शन झाले गणपती दादांचे. खूप असे छान रामायण महाभारतातील असं काही होतं त्याच्यामध्ये शिकण्यासारखं. गणपती दादांचे दर्शन आहे ते आमची मुले गणपती दादांच्या पाया पडत होती. हे पीक ठेवलेलं आहे. खूप छान असे गणपती दादा होते. आणि त्याच्यानंतर दुसरा गणपती दादा आहे छान असे बाजूबाजूला गणपती दादा होते. बघा हे डमरूवाले गणपती दादा आहेत. छोटाच व्हिडिओ बनवला, कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल म्हणून जास्त मी व्हिडिओ बनवला नाही. अमुक ठिकाणी तर गणपती दादांचे पिकच खेचले. बघा हे छान असे लांब असे गणपती दादा आहेत सुरतमधले. हनुमान टेकरी जापा बाजार या एरियामध्ये मी तर पहिल्यांदाच गेले होते गणपती बघायला. खूप छान असे गणपती दादा होते.
आणि एका बघा हे महालक्ष्मीचे रूप आणि तिथं गणपती दादा होते. नंतर साईबाबा, शंकर, सरस्वती, राम आणि सर्व काही असं मंडपની સામે આવીને ફોટા પાડજો. મંડપની બાજુમાંથી જલ્દીની પાડજો. ભક્તો અમારા મોહલ્લામાંથી બહાર નીકળી શકે એવી રીતને. तिथूनच बघा हे गणपती दादा आहेत. खूप छान असं बाजूबाजू दोन बिल्डिंगच्या बाजूमध्ये गणपती हे जलाराम बापा आहेत. गणपती दादांचं खूप छान असे गणपती होते. दर्शन घेण्यासाठी तर खूप मजा आली आहे. इथं बाळकृष्ण होता, त्याला सर्व जोका देत होती. खूप छान असं होतं बघण्यासारखं. तिथूनच हे विश्वंभरी मातेचं मंदिर, गणपती दादा विश्वंभरी माता छान छान असे गणपती बाप्पा होते. दर्शन करण्यास खूप छान अशी मजा आली. आणि बघा खूप छान असे गणपती दादा होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटे दिसत असतील, पण तिथे गेल्यावर इतकं खूप लांब आणि उंच होते. गणपती बघण्याची आगळीवेगळीच मजा होती सुरतमध्ये. जशी मुंबईमध्ये असते तशीच सुरतमध्ये सुद्धा होती. बघा दिसत असतील मूर्ती. आणि या शेवटचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.